गुड मॉर्निंग गाईज. आजचा विषय काय? स्वतःची सेल्फ काळजी. स्वतःसाठी जगा. आयुष्य मस्त आहे, पुन्हा पुन्हा आयुष्य काय भेटणार नाही. तर मग काय आजची प्लॅनिंग काय? आज दिवसभर बरेच कामं पेंडिंग होते, ते करायचे होते. मग आलो होतो आज खेडला थोडं माझं डॉक्युमेंट्सचं काम होतं, ते केलं आणि पुन्हा चाकणमध्ये आले. चाकणमध्ये आल्यानंतर मुलाच्या बुक्स घ्यायच्या होत्या. चाकणमधली पर्व स्टेशनरी तर सगळ्यांनाच माहिती असेल. मग काय गेलो तिथे आणि तिथे थांबलो. हे पहा, चाकणचं ट्रॅफिक, गाड्या, शॉप, हे मार्केट मस्त असं इथं फिरायला मजा येते. मग काय आलं आपलं लोकेशन. इथे बघा, पर्व स्टेशनरीमध्ये मी पोहोचले आणि तिथे चौकशी केली बुक्सविषयी. तर तिथे बुक्स आलेले नव्हते, अवेलेबल नव्हते. बरेच दिवस झाले मुलांना बुक्स नाही आहेत, 1-2 बुक्स राहिलेत त्यांची, ते भेटत नाही. मग काय त्यानंतर आले मी फुलांच्या शॉपमध्ये. मला मेकअप आहेत आणि मग मेकअपसाठी मला फुलं लागणार होते. जे माझ्या सायडर होत्या त्यांना छान हेअरस्टाईल करून केसांना छान छान फुलं लावण्यासाठी मी फुलं घ्यायला आले होते. ह्या मावशीत मी ह्यांच्याकडनं कायम फुलं घेत असते. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मला फुलांची गरज कायम पडतच असते हेअर्स ॲक्सेसरीजसाठी. तर मग मी त्यांच्याकडनं फुलं घेत असते. मग काय फुलं घेऊन निघलोच की तेवढ्यात पाऊस आला. इथं काय सांगूच शकत नाही. पावसाचं काय अचानक पाऊस. मग काय रेनकोट तर होते आपल्याकडं. मग रेनकोट घातले आणि मी आले सलूनमध्ये. मग सलूनमध्ये आल्यानंतर माझे दिवसभराचे जे पेंडिंग क्लायंट होते, ज्यांना थांबवलं होतं की मी येणार आहे संध्याकाळी, मग असे माझे सगळे क्लायंट हे सगळे सलूनमध्ये आले. माझे क्लायंट खूप चांगले आहेत. ते कायम मला सपोर्ट करतात, माझी वाट पाहतात. मग काय अशा प्रकारे आपला संध्याकाळचा हा सलूनचा व्ह्यूज आहे. इथे मी क्लायंट केले. मस्त दुसरेही क्लायंट येतच होते. हे पहा, बाहेरून आपलं सलून असं वाटतं. कसं वाटतंय? मस्त आहे ना नाव? असं लोकेशन आहे बाहेरचं. आतमध्ये आल्यावर पण मस्त असं. मग काय मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला दुसऱ्या दिवशी मेकअप आहेत आणि मग त्याच्यासाठी मी फुलंच वगैरे घेते. हे पहा, अशा प्रकारे मी ते फुलांचा यूज केलेला आहे. असे ते मेकअप केले आणि त्यांना वेगवेगळी हेअरस्टाईल करून, असे वेगवेगळे फुलं यूज करून छानपैकी मेकअप केले. थँक्यू. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.